श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज पौष शुद्ध अष्टमी दुर्गाष्टमी शाकंभरी देवी नवरात्र उत्सवारंभ। पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमीपासून शाकंभरी नवरात्र सुरू होते। शाकंभरी नवरात्र अष्टमीपासून म्हणजेच पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत असतं। अश्विन महिन्यातील नवरात्र इतकंच शाकंभरी नवरात्राचंही खूप महत्त्व असतं। देवी शाकंभरीला आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं। देवी स्तुतीच्या 11व्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रूपाचं वर्णन केलं गेलंय त्यातीलच एक महत्त्वाचं हे रूप आहे। शाकंभरी देवीला 4 भुजांची आणि काही ठिकाणी अष्टभुजा रूपात दर्शवलं गेलंय। शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते। शाकंभरी देवी म्हणजे अन्न देवता। एकदा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस न झाल्यानं दुष्काळ पडला होता। पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाणा उपलब्ध नव्हता। या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषींनी आदिशक्तीचं स्तवन केलं। त्यांच्यावरील संकट बघून देवीनं अयोनिजाचं रूप घेतलं। या अवतारात देवीला 100 डोळे होते। आपल्या 100 डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्यांचे दुःख बघितले। यानंतर संकटात असलेल्या आपल्या सर्व मुलांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंभरी रूपात प्रकटली। देवीचं हे विराट रूप होतं। या रूपामध्ये देवीच्या संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे झाडं आणि भाज्या होत्या। जोपर्यंत पाऊस पडला नाही तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंभरी देवीनं आपल्या शरीरावरील भाज्या झाडांमुळे सर्वांचे प्राण वाचवले। शाकंभरी देवीचं अष्टमीचं पूजन। शाकंभरी नवरात्रीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून आपल्या नित्यकर्म आवरून आंघोळ करावी। स्वच्छ कपडे घालून देवघर स्वच्छ करावं। मातीच्या भांड्यात धान्याचे बीज पेरावे आणि त्यावर पाणी शिंपडावं। शाकंभरी नवरात्राच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलशाला लाल रंगाचा कपडा गुंडाळून पूजास्थानी त्याची स्थापना करावी। कलशामध्ये गंगाजल भरून त्याला आंब्याची 5 पानं आणि शेंडी असलेले नारळ त्यावर ठेवावं। नारळाला लाल फीत बांधावी। आत फुलं, हार, कापूर, अक्षतांनी देवीची पूजा करावी। नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर घट विसर्जन करावा आणि नंतर कलश उचलावा। शाकंभरी नवरात्र राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रिय आहे। कर्नाटकमध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी देवी म्हटलं जातं आणि नवरात्रात शाकंभरी अष्टमी खूप महत्त्वाची मानली जाते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। माझ्या व्हिडिओचा विषय जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।